आज 15 जानेवारी आहे आणि 2013मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर मी एक स्टोरी लिहिली होती आणि कुमार केतकरांना ती फार आवडली, पटली. तेव्हा मला डॉक्टर मनमोहन सिंगांना भेटायचा योग आला होता. मी तो भेटलो नाही. मग राष्ट्रपतींबरोबर मी काम केलं, त्यांना भेटलो. मला अनेकदा संधी आली नरेंद्र मोदींना भेटण्याची, पण मी काही भेटलो नाही त्यांना. म्हणजे योग आला नाही कदाचित. पण आता त्यांनाही 10-12 वर्ष झालेली आहेत. ते एक आध्यात्मिक नेते आहेत. मी मोदींना राजकीय नेता मानत नाही. ते एक आध्यात्मिक शक्ती असलेली व्यक्ती आहे आणि अद्भुत व्यक्ती आहे. तुम्हाला काय वाटतं, की उद्या जर मी त्यांना ईमेल लिहिला, की मला तुम्हाला भेटायचं आहे, तर ते मला भेटतील का? मला 1,00,000% गॅरंटी की ते मला भेटतील. मला अमित शहा पण भेटतील. मला एक असं वाटतं, की मी जर उद्या काही लोकांकडे गेलो 16 तारखेला आणि त्यांना पैसे मागितले, की मला थोडे पैसे द्या, मला दिल्लीला जायचं आहे. आता पार्लमेंट सेशन आहे आणि मला सगळ्यांना भेटायचं आहे. मला मोदींना आणि शहांना भेटायचं आहे आणि मला दिल्लीला राहण्यासाठी पैसे पाहिजेत. मला 2,00,000 रुपये पाहिजेत. तुम्हाला काय वाटतं, माझा हा प्रयोग यशस्वी होईल? मी लोकांना पैसे मागितले, मदत मागितली. तुम्हाला काय वाटतं, माझ्याकडे पैसे नसतील, कारण मी पैसे नसताना दिल्लीला गेलेलो आहे, मुंबईला गेलेलो आहे. पैसे नसताना मला सर्व्हाईव्ह कसं व्हायचं? म्हणजे सर्व्हायवल टॅक्टिक्समध्ये मी फार मास्टर आहे. मी कुठेही जगू शकतो, राहू शकतो. पण मला एक असं वाटतं, की मी या जगातून जाण्यापूर्वी एकदा मोदींची भेट घेतली पाहिजे. आणि कारण मला काही गोष्टी अशा आहेत ना, या देशाबद्दल येणारं जे गृहयुद्ध आहे, म्हणजे मी माझ्या व्यक्तिगत कामाबद्दल नाही बोलत आहे. मला असं वाटतं, की मला त्यांना काही गोष्टी सांगायला पाहिजेत, की काय संकट येऊ घातलेलं आहे. त्याची त्यांनी कल्पना आहे त्यांना. पण त्याची इंटेन्सिटी, सिव्हिरिटी, जसं मी बाळासाहेब ठाकरेंना बोललो होतो, की काय होऊ शकतं. जसं स्वामीजींनी इंदिरा गांधींना सांगितलं होतं. आता मी तेवढा मोठ्या लेव्हलचा माणूस नाही आहे, पण मला जे काही दिसतंय आत्ता, जे काही होणार आहे, तर मला असं वाटतं, की नरेंद्रभाई मोदींना मला हे सांगायला पाहिजे. आणि असं काही नाही, मी काँग्रेसच्या लोकांना पण हे सांगितलेलं आहे. असं काही पक्षाचा विषय नाही आहे. ते देशाचे पंतप्रधान आहेत. तर त्यांना मला वाटतं, की मला जे काही वाटतंय ना, आता हे सगळं माझ्या लाईफमध्ये चाललं आहे. मी फार फालतू माणूस आहे, सामान्य आहे, हे सगळं ठीक आहे. पण एक नागरिक म्हणून, एक आध्यात्मिक माणूस म्हणून, स्वामीजींचा मेसेंजर म्हणून मला असं वाटतं, की मी उद्या एक ईमेल लिहिणार आहे मोदींना, की असं-असं आहे आणि मला तुम्हाला ह्यासाठी 15 मिनिटं भेटायचं आहे. मला तुम्हाला हे इनपुट्स द्यायचे आहेत प्रत्यक्ष भेटीमध्ये. आणि नरेंद्रभाई भेटतात, अमित शहा भेटतात, असं काही नाही आहे. तर माझा तो एक संकल्प, इच्छा, प्रयत्न, प्रयोग आहे, की मी एका ईमेलवर मला संसद भवनाची परवानगी मिळाली होती टूरची. मला एका ईमेलवर हायकोर्टने रिस्पॉन्स दिलेला आहे, एका ईमेलवर सुप्रीम कोर्टने रिस्पॉन्स दिला आहे, अडवाणीने रिस्पॉन्स दिलेला आहे, एका मेसेजवर मला शरद पवारने रिस्पॉन्स दिलेला आहे, एका पत्रावर मला बाळासाहेब ठाकरेंनी बोलवलेलं आहे. तर नरेंद्रभाई मला भेटणार नाहीत अशातला काही भाग नाही आहे. नरेंद्रभाई नक्की भेटतील. आणि मला असं वाटतं, की माझं मन सांगतंय, की मी दिल्लीला जावं आणि नरेंद्रभाईंना येणारं जे गृहयुद्ध आहे, देशामध्ये आता जे संकट येणार आहे चारी बाजूने, त्याची त्यांना कल्पना द्यावी, माझे इनपुट्स द्यावेत.